ज्ञानदेवा घेतले दान बाबा बाळचंद देवा घेतले ज्ञान बाबा बाळचंद हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंद हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंद समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद शब्द ज्ञानदेवा घेतले दान बाबा बाळचंद बाळचंद केला ज्ञानोबरायांनी नाथांपुढं मला पाहिजे मला ते ध्यान पाहिजे ज्यावेळेस ते ध्यान ज्ञानोबरायांना भेटलं ज्ञानोबरायांनी भेटलं की लगे नाचायला नाही चालू केलं हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंद पहिलं हृदयामध्ये ध्यान धरलं आणि हे ध्यान केल्यानंतर ज्ञानोबरायांच्या जीवाची अवस्था समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद फक्त ज्ञानोबरायांची समाधी तिथं समाधी बैसला नाही हा हे ध्यान लागल्यानंतर या देहाला समाधी लागते अभंग संतांचे माझ्या वडिलांनी लिहिलेले नाहीयेत का तुमच्या वडिलांनी लिहिलेले नाहीयेत अभंग शोधा गाथ्यामध्ये सापडल सात्विका भरणे रोमासी दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापेती थरारी पंपदे केनेत्री अश्रुत्या भितरी वाहता ती सोपा अभंग सगळ्यांच्या पाठातला सांगू गोविंद गोविंद मनाला लागली या छंद या मनाला छंद लागला मग गोविंद ती काया ही काया गोविंदमय झाली मग गोविंद ती काया भेद नाही देवातया ही काया गोविंदमय झाली मग काय झाली देहाची अवस्था देहाला समाधी लागली आनंद निर्माण झाला आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ती काया भेद नाही देवातया हा उघडा परमार्थ समसंतांनी आपल्या पुढे मांडला आम्ही हा उघडा परमार्थ सोडला आणि चालू आहे नुसतं गायन भजन रेटून विठ्ठल बाबा नेहमी कीर्तन सांगतात गायन करशी गायनाचार्य होशी परी वैष्णव ना होसी जना तू वैष्णव होऊ शकत नाही गायनाचार्य होणार हो मृदुंग वाजवणार मृदुंगाचार्य होणार परी वैष्णव ना होसी जना कीर्तन करसी कीर्तनकार होसी परी वैष्णव ना होसी जना मी हे का सांगतो माहितीये पोट तिडकीनं आज महाराज पण ज्यांची शिवजयंती साजरी करतो ना त्या वारकरी संप्रदायामध्ये ही तुळशीची माळ आहे ना पहिली गळ्यात घालणारा माझा शंकर आहे आणि या वारकरी संप्रदायाची पहिली पताका खांद्यावरती घेऊन चालणारा माझा शंकर आहे आणि ज्या वेळेस या भगवान शंकरांनी वाटचाल चालू केली त्यावेळेस कळी काळ सुद्धा तिथं यायला घाबरू लागला तुम्हाला प्रमाण देतो ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय हा कावड घेतली खांदी कावड घेतली खांदी कावड घेतले खांदे कावड घेतले खांदे टाळी वाजवा टाळी सर्वांनी डबल टाळ लय एकच ठेवायचा बदलायचं नाही हा वा वा तो भगवान शंकर पहिलाय कावडी घेतली खांदी मिळाली वैष्णव मांदी मिळाली वैष्णव मांदी त्यांचे चरण रज बंधुरे त्यांचे चरण रज बंधुरे शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे सेविपा कापडिया रे सेविपा कापडिया रे म्हणजे वारकरी पहिला वारकरी भगवान शंकर आहे ओम नमो शिवाय काबड घेतली खांदी मिळाली वैष्णव मांदी त्यांचे चरण रज बंधुरे शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे
आणि आज नाथबाबा तेच सांगतात ना, या भोळ्या चक्रवर्तीचं नाव मुखामध्ये घ्या. आणि नाथबाबांनी या ठिकाणी असं सांगितलं, हे शिवनाम शीतळे, ते जर तुम्ही तुमच्या मुखामध्ये घेतलं तर तुमचा फायदा काय? दड 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 तुड 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 दड 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 तुड 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 दड 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 तुड 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 पळ सुटला कळी काळा बापडिया रे, सुटला कळी काळा बापडिया रे. पळ सुटला कळी काळा बापडिया रे. हे काळ सुटला कळी काळा बापडिया रे. शिवनाम शीतळा मुखी सेविपा कापडिया रे. शिवनाम शीतळा मुखी सेविपा कापडिया रे. शिवनाम घेतो मुखी बाळ कापडिया रे. शिवनाम घेतो मुखी बाळ कापडिया रे. हे प्रमाण आहे महाराज. नुसती महाशिवरात्र चालू आहे म्हणून करायची नाही. भगवान शंकर पहिले वारकरी आहे. मग जर आपल्या गावात भगवान शंकराचं मंदिर आहे, भगवान शंकर जर पहिले वारकरी आहेत, तर गावातले किती वारकरी आज भगवान शंकराच्या मंदिरात दर सोमवारी जातात? बरं, या गावात वारकरीच पाहिजे ज्या अर्थी भगवान शंकर आहेत. तुम्ही कमी समजू नका महाराज. प्रत्येक आमच्या ज्ञानोबरायांचा अभ्यास करा, निवृत्तीनाथांचा अभ्यास करा, मुक्ताईचा अभ्यास करा, सोपान काकाचा अभ्यास करा. 4 संत, 4 समाध्या आणि चारीच्या चारी ठिकाणं महाराज शंकराची आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून नाथ बाबा म्हटले, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. हो शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. हो शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. हो शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हे शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हे शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हो त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हे नाथबाबांचे शब्द आहेत. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. विचारा ना नाथबाबांना जरा एकदा, का हो नाथबाबा, शिव भोळा चक्रवर्ती तुम्हीच सांगायचं, त्याचे पाय तुमच्याच चित्तात घ्यायचे, मग आमच्या चित्तात कोण? तुम्ही म्हणा ना, शिव माझा भोळा चक्रवर्ती, तुमचा पण तोच आहे ना, त्याचे पाय तुम्ही सुद्धा चित्तात घ्या ना. पण त्यासाठी नाथबाबांसारखा प्रपंच, त्यासाठी नाथबाबांसारखा परमार्थ होणं सुद्धा गरजेचं आहे. नाथबाबा म्हणतात, हे पाय आम्ही चित्तात मागतो, उगाच मागत नाही. वाचे वदिता शिवनाम, वाचे वदिता शिवनाम. हो वाचे वदिता शिवनाम, वाचे वदिता शिवनाम. हे वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. पिक्चरच्या चालीच्या गाणी आहे का नाही सगळ्या?
हरकत नाही, वातावरण निर्माण होणं गरजेचं असतं. काय एका कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये मी असा उभा राहिलो गायक म्हणून, आणि हीच चाल बोललो. आणि ही चाल बोलल्यानंतर त्या कीर्तनकार काहीच म्हणला नाही. चाल होईपर्यंत शांत होते ते असे. चाल झाल्यानंतर म्हटले, महाराज प्यायला आम्हाला अमृत दिलं, पण बाटली देशीची वापरली म्हणतात. विनोदाचा भाग आहे. वाचे वदिता शिवनाम. नाथबाबा म्हणतात की ज्याच्या वाचेमध्ये सतत शिवनाम येतं, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्याचा काय परिणाम होतो? वाचवत शिवनाम, 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 वाचवत शिवनाम. दयान बादी क्रोध काम, दयान बादी क्रोध काम, दयान बादी क्रोध काम, दयान बादी क्रोध काम, वाचवत शिवनाम, वाचवत शिवनाम, वाचवत शिवनाम, वाचवत शिवनाम. हो वाचे वदिता शिवनाम, वाचवत शिवनाम, वाचवत शिवनाम, वाचवत शिवनाम. दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध काम. नाथबाबा म्हणतात त्याच्या मनामध्ये काम क्रोध राहू शकत नाही ज्याच्या वाचेमध्ये शिवाचं नाम आहे. मग तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला शिवाचं नाम तुम्ही आज सांगितलं, पण आम्ही कालपर्यंत तर रामनाम घेत होतो, त्याचं काय करायचं? ते बंद करायचं का? शिवनाम घ्यायचं का? नाही 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 नाही. थोडे अंगाच्या रोमाचे कान करून नीट ऐका. ज्या ज्या वेळेस साक्षात महादेवराया भजनाला बसतात त्या त्या वेळेस स्वतःच नाम घेत असतील का? भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव. महाराज प्रमाण देतात हे गरजेचं आहे का नाही? चुकतंय पुढं नाही चुकत ही वेगळी गोष्ट आहे, कारण संप्रदायात तोंड गप्प करून बसणारे मोकळं होणारे फार कमी आहे. आता संप्रदायामध्ये आता महिला मंडळ नाचायला लागलं ना, महिला मंडळ नाचाय काय काय गावातल्या बायकांना बघवत नाही हो, खरंच बघवत नाही महाराज. काय नाचती, काय हुदड्या मारती. तुम्हाला माझी भाषा कळते ना? अरे महाराष्ट्र आहे, 10 कोस पुढे गेले की भाषा बदलून जाते. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे हा म्हणजे भाषा तुम्हाला. एका बाईनी एका सासूच्या कानात चुगल्या केल्या, चुगल्या नीट आहे. तुला काय बाण बिन आहे का नाही? हा अगं कोण आहे आपण, काय गावात आपली काय इज्जत काय आहे का नाही? ती म्हणे का ग बाया, का झालं, का सांगायला लागली एवढं मला?
म्हणजे तू माझी म्हणून तुला सांगते गाव चर्चा करते कसली म्हणजे तुझी सून हरिपाठात उड्या मारती अगं मारू दे की डीजे पुढे नसण्यापेक्षा हरिपाठ काय वाईट आहे ती म्हणजे अगं तसं नाही गड्यांमध्ये बी जाऊन फुगड्या खेळते म्हटली म्हणजे गड्यासोबत फुगड्या खेळते हा नाही बो मी तर कवा असं बघितलं नाही ती म्हणली चल तुला मी उद्याची उद्या दाखवते ती म्हणजे बरं ठीक आहे उद्या बघू आपण दुसऱ्या दिवशी दोघी एकत्रच गेल्या बरं का या एक चुगली लावणारी निकेचा कान म्हणजे सासू एकत्रच गेल्या अशा आणि बघितलं तिथे तिच्या सुनाला तुझी सून महाराज डोक्यावरचा पदर सरकला होता डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी पदर सरकला होता आणि असा खवल्याला पदर सुद्धा निघाला होता भान नव्हतं महाराज तिचं नाचत फुगड्या खेळत होती नाचुंगी 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 हरि गुण गावत नाचुंगी मैं हरि गुण गावत नाचुंगी मैं हरि गुण गावत नाचुंगी 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 एकटी नाचणार आहे आज हरि गुण गावत नाचुंगी हा संप्रदाय नाचण्याचा आहे त्याच्या प्रेमामध्ये नाचण्याचा आहे त्याच्या आनंदात उड्या मारण्याचा आहे गाये नाचे उडे आपुलिया मनाचे आनंदे कोणी सांगितलं म्हणून नाही ज्याच्या मनात आनंद होतो ना तो थांबू शकत नाही गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने पंढरपूरला पायवारीला जात असतील ना गावातून जातात का नाही हो कसं आहे माझं पंढरपूर भीमातिरी एक वसविले नगर भीमातिरी एक वसविले नगर नाव पंढरपूर रे नाव पंढरपूर गे तेथील मोकाशी चार भुजा त्याशी गतील लोकांची घरपुर जाते बाईला 16,000 रे बाईला डोळा रे नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया सुख देईल विसावारे नाचत गाऊया तुम्हा गेलूया सुखले गावारे नाचत गाऊया तुम्हा गेलूया सुख देईल गावारे काही कीर्तनकार तर कीर्तन चांगले महात्मे महाराज लोक ऐकतात म्हणून आता सांगत सुटले या का कीर्तनकारांनी नाव नाही घेत तुम्ही सहज सांगून गेलेत कीर्तनामध्ये विनेकरी नाचू लागलेत म्हणे संप्रदायाला काळिंबा आहे हा मी म्हणतो अशी कीर्तन संप्रदायाला काळिंबा आहेत महाराज एखाद्याचा आनंद तुडवणे म्हणजे कीर्तनकार होत नाही अहो त्या विनाकाराचा आनंद जर विना घेऊन नाचण्यात असेल हा तर नारद मुनी काय उगाच बेभान व्हायचे का विना घेऊन तुकाराम महाराज उगाच बेभान व्हायचे का विना घेऊन नाही ना महाराज अहो खरा विना तुम्हाला कळाला नाही आणि खोट्या विण्यावरती परमार्थ ठरवता हा विना आता आहे पडला तर फुटला काय करता विण्याला परमार्थ फुटला का मग नाही ना महाराज खरा विना आहे फुटका तो विना त्याला 2 तारा घालियर झारा पंढरीच्या हाय कोणाला माहित हा बंगला आहे बंगला आणि या बंगल्याला 10 दरवाजे तुमच्या तरी बंगल्याला 5-6 असतील या बंगल्याला 10 दरवाजे एक दरवाजा कामाचा आहे बाकी सगळे बिनकामाचे आहेत इस बंगले को 10 दरवाजे इस बंगले को 10 दरवाजे टाळ डबल टाळ घ्या आता नीट ऐका अहो त्या भगवंताचं चित्त मनामध्ये आणायचंय त्याचे पाय मनामध्ये आणायचे तर या बंगल्याची साफसफाई आज विक्रांत महाराजांकडनं करून घ्या इस बंगले को 10 दरवाजे इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबारे बीच में पवन खंबारे श्वास घेतला
सोडला घेतला सोडला घेतला सोडला आहे ना हवा आत हवा बाहेर हवा आत हवा बाहेर इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबारे आवत जावत कोई नहीं देखा टाळ अहो रोज सकाळी उठायची जांभळी द्यायची रोज खोकायचं रोज श्वास घ्यायचा सोडायचं रात्री झोपायचं श्वास घ्यायचा सोडायचा अरे आवत जावत कोई नहीं देखा आवत जावत कोई नहीं देखा ये तो बड़ा अचंबा रे ये तो बड़ा अचंबा रे ये जो बड़ा बस 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 लईच गायनात झालं जरा मोकळं बोलतो इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबारे माझ्या भगवान शिव ज्यावेळेस साधनेला बसले ना माझ्या शिवाची साधना माझ्या पार्वती आईने पाहिली पार्वती आईंनी हट्ट केला जो आनंद तुम्ही घेताय ना मी तुमची पत्नी आहे मला अर्धा तरी दिला पाहिजे का नाही तुम्ही भगवान शंकर देत नव्हते स्वतः ध्यानाला बसायचे कधी बघितलंय भगवान शंकर तोंडाने भजन करत होते म्हणून ध्यानच लावून बसायचे महाराज समाधी लागून जायची काय असेल ही अवस्था कुठला असेल हा आनंद कुठला असेल हे नाम पार्वती मातेने हट्ट केला बाल हट्ट आणि स्त्री हट्ट भगवंताला देखील पुरवावा लागतो स्त्री हट्ट पार्वती मातेचा पूर्ण केला पण ज्या वेळेस हट्ट पूर्ण केला त्यावेळेस पार्वती मातेचं लक्ष नाही तर मच्छीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथाने घेतलं आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला दले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षात धली पूर्ण कृपा केली गहिनीनाथे कुठे पुढे गहिनी प्रसादे तो दुसरा अभंग आहे निवृत्ती दातार महाराज सोपं करून सांगतात तो जरा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार माझ्या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं निवृत्तीनाथांनी ते प्रेम बीज ते नाम बीज तत्व ज्ञान माझ्या ज्ञानोबरायांना दिलं ज्ञानोबरायांनी पाहिलं एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य एक गुरु एक बाकीच्यांनी काय करायचं बाकीच्यांनी करायचं काय जर हे एकालाच भेटत असेल आणि माझ्यापर्यंत आला असेल तर मी समाजाला देऊन टाकणार लोपले ज्ञान जगी इतने नाती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य देद सेवती साधू संत सेवती साधू संत मनवेदला माझा मनवेदला राजा महाराज शब्द नीट ऐका नुसती आरती तोंडपाठ आहे म्हणून बोलायचं नाही सेवती साधू संत जे साधू संत सेवन करतात आनंद घेतात ते ज्ञान मी आज प्रगट गुह्य के बोले जे गुह्य आहे ते प्रगट करून टाकलं विश्व ब्रह्माचे केले तेव्हा राम जनार्दनी हा अनुभव राम जनार्दनचा पायी मस्तक ठेविले नुसत्याच आरत्या तोंडपाठ नाही करायच्या महाराज आरत्यांचा अर्थ समजून घ्या काय आहे ज्ञानोबराय सांगतायत जे पूर्वीपासून चालत आलं ते मी जगाला देऊन टाकलं ज्ञानेश्वरीच्या रूपात प्रसाद देऊन टाकला हरिपाठाच्या स्वरूपात प्रसाद देऊन टाकला महाराज पसायदानाच्या स्वरूपात प्रसाद देऊन टाकला पण खरं सांगू तुम्हाला जेवण ताटभर असतं का नसतं जेवण ताटभर पण मीठ किती असतं किती असतं महाराज ज्ञानेश्वरी हरिपाठ पसायदान चांगदेवपाचष्टी ताडभर जेवण आहे फक्त त्यातलं चिमुटभर नाम तुमच्या हातात आलं पाहिजे ते नाम तुमच्या हातात येण्यासाठी योग्य गुरु कळला पाहिजे विठ्ठल 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 भगवान
शंकरांनी ध्यान करायचं आणि 10व्या दरवाजाचा अभ्यास आहे. इस बंगले को 10 दरवाजे, मग 10 दरवाजे शोधा. चला, मूत्राचा 1, विष्टाचा 2, बेंबीची गाठ मारली का नाही मारली? जन्म झाला, गाठ मारली, मोकळं होतं, गाठ मारली. किती दरवाजे झाले? 3. हे कान 1 दरवाजा आहे, आतलं बाहेर येतंय ना काहीतरी, येते का नाही? 3. किती झाले? 4. हे कान 5. हे डोळे, हे डोळे, हे नाक किती झाले? 8. एकच आहे नाक, 2 आहेत कोणाला? 1 नाक. किती झाले दरवाजे? 8. हे थोबाड बोलतोय, कितवा दरवाजा? 9. आता राहिला कुठला? कुठला? जन्म झाल्यानंतर जी ताळू भरली का तुमची? भरली का ताळू? मोकळं होतं ना ते? मोकळं होतं का नव्हतं? हा वो म्हणा ना काहीतरी, मोकळं भरलं ना. हा 10वा दरवाजा आहे. महाराज इथपर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी परमार्थ आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी संतांचं बोट धरायचंय. इथपर्यंत पोहोचण्यासाठी भगवंताच्या पायावर मस्तक ठेवायचंय. हे तर देवा, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. माझं पोरग पास होऊ दे, माझ्या पोराला थार घेऊन देईल, फक्त पोराला पास कर देवा. पोरग थार मध्ये आख घर थरथर करून टाकते. असं नाही हो महाराज. परमार्थ ना आतल्या, तुम्हाला एक सांगतो, आतली गोष्ट असेल ना आपल्या मनातली, ही भगवंत अशी ओढून घेतो. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. मग इथं जन्माला आलो ना तर काय केलं पाहिजे? ऐकून घ्या जाता जाता. पहिलं धर्म सांभाळला पाहिजे. काय सांभाळलं पाहिजे? धर्म सांभाळला पाहिजे. आणि धर्म ज्यांनी ज्यांनी सांभाळला ना त्याचं एकच उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला निष्ठा कळेल. मोठंही नाही, थोडक्यातच देतो. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. 40 दिवस महाराज अंगाची लत्तर काढत होते. 40 दिवस. किती? बोला ना, किती? 40 दिवस. ही नख पकडीनं ओढून काढले. मनात आले की जा एक नख काढून आण, मनात आले की जा पायाचं नख ओढून आण, मनात आलं की जा अंगठ्याला टेचून ये. जसं मनात येईल तसं महाराज संभाजी महाराजांना त्रास दिला. पण माझ्या राजाने धर्म नाही बदलला. महाराज महाराजांनी धर्म जिंकला. तर 4 खिळे ठोकले तर देव म्हणते हव्या 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 चालू. आमचा पाव खान आमचे वा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हा परमार्थ तरुणांचा आहे ना महाराज. पुढे तरुण, माईक मध्ये सांगितलं तरुण पुढून बसा, तरुण तिकडनं हारून गेले. मी एकदा तरुणांमध्ये बसलो होतो असं आमच्या इथल्या, आणि सगळ्या तरुणांना सांगितलं अरे कुठं या वाईट संगतीच्या नादी लागता, माझ्यासोबत कीर्तनाला चलत जा. नाही काय भेटले 200 तर नक्कीच भेटतील म्हणून. माझ्यासोबत कीर्तनाला चला. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा निघून जाऊ दे ना तुझ्या डोक्यातली घाण. संगत चांगली लागू दे, चला माझ्यासोबत. तुम्हाला ए महाराज आहे ना तू, तुला उभं छान चाललाय आम्हाला घेऊन. म्हणलं का रे बाबा काय त्रास आहे? तुला अक्कल आहे का? तुला मंत्र देतो आज, कान मंत्र. म्हणलं एक भेटलाय, आता दुसरा बी भेटणार आहे. म्हणलं कुठला आहे दुसरा? म्हणलं ऐक, या तरुणाचा कान मंत्र महाराजासाठी. म्हणलं बोल. म्हणलं ऐक महाराज, आहेस तरुण तवर घे करून, आहेस तरुण तवर घे करून, याला मरून म्हणजे टाकतील पुरून. म्हणलं भाऊ माझा परमार्थ शिगेला गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबा नेहमी कीर्तनामध्ये सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत नटला पाहिजे. माझ्या ज्ञानोबरांनी समाधी घेतली ना, समाधी घेतली ते वय 22 आहे महाराज. कळतं का तुम्हाला? 22 तरुण ज्ञानोबरायांचा तरुण परमार्थ तरुणांनी केला पाहिजे. ज्यावेळेस तरुणाच्या हातात ज्ञानेश्वरी गेली ना, गावाचं नाव महाराज सहज मोठं होऊन जातं. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्म माझ्या संभाजी महाराजांनी शिकवला.
धर्माची निष्ठा काय असते ती एक सांगतो जाता जाता. असंच गाव बसलो होतं सगळं आणि गोंधळ घातला होता. विषय सांगून जाईल, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. असंच गाव बसलो होतं, गोंधळ चालू केला आणि चांगला गोंधळ चालू होता. आणि गोंधळ चालू असता 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 महाराज शेलार मामांकडे तानाजी मालुसरे गेले आणि म्हटले, महाराज मामा, अरे गाव येण्यासारखं गोंधळात सहभागी झाले, अरे आपलं काय गोंधळी आहे का, आपण आलो कशासाठी, आपलं ध्येय काय. म्हणजे ताना एक लक्षात ठेव, गाव गोंधळात नक्की आले, या गावात कोणतरी चतुर नक्की असणार, फक्त तुला एक काम करायचंय. म्हणजे काय करायची, खटकन कान फडत ठेवून द्यायची. हो, एक तरी उठल्याशिवाय राहणार नाही. आता चालू गोंधळात कशा कान फडत ठेवायच्या, गाव ठेवील का त्याला, नाही. मग शेलार मामाने सांगितलं, तुझा गोंधळ चालू आहे, चालू ठेव, फक्त त्याच्यामधले थोडेसे शब्द बदल. म्हणले बदलू, म्हणले हा बदल, दिला तुला अधिकार. तानाजी मालुसरेंनी गोंधळ पुन्हा चालू केला. ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आये. हे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा. तुझ्या सहित त्वबयावे माझे रंगनी नाचावे. ही तुझ्या सहित त्वबयावे माझ्या रंगनी नाचावे. ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आये. 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ. 5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ. जेथे विठूचे राऊळ तेथे तुकयाचा गोंधळ. जेथे विठूचे राऊळ तेथे तुकयाचा गोंधळ. गोंधळ गोंधळ सारं गाव गोंधळात सहभागी झालंय. शेलार मामानं सांगितलं, ताना शब्द बदल, शब्द बदल. एक तरी निष्ठावान उभा राहील. तानाजी मालुसरेने शब्द बदलले, शब्द बदलले बरं का. सारं गाव स्थिर झालं, गोंधळ बंद. नाही नाही, ऐका. कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला. तुम्ही टाळी वाजवलात तर आनंद होईल अजून. वा वा. कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला. वा वा. आया बहिणी देता दुश्मनाला. गोंधळ कळाला का. आया बहिणी देता दुश्मनाला, लाज पाहिजे मिशा बाळगायला. इचड्यांनो नेसा लुगड्याला, काला बांगड्याला जिरहाजी. काल बांगड्याला जिरहाजी जी. काल बांगड्याला जिरहाजी जे. कशी झोप लागली मर्दाला. आया बहिणी देता दुश्मनाला, लाज पाहिजे मिशा बाळगायला. हिजड्यांनो निसा लुगड्याला, घाल बांगड्याला जिरहाजी. बांगड्याला जिरहाजी जी. घाल बांगड्याला जिरहाजी जे. गेली आपली 19 फेब्रुवारी, हरकत नाही. मला धर्म टिकवता आला पाहिजे, अर्थ टिकवता आला पाहिजे. बाबा नेहमी म्हणतात, संसार करावा नेटका, प्रपंच नसावा फाटका, आणि परमार्थ साधावा विवेका. परमार्थ विवेकाने साध्य करायचा आणि घरात आई बाप बायका पोरं पोटभर जेव घालायची, याला म्हणायचा खरा परमार्थ. पण आज खरा राहिला नाही. आज बायका पोरं आई बाप इतकं खातात की खाऊन वखतात, तरी महाराज ताटात आहेच इतकं घेतात. विठ्ठल 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 टाळी, टाळी, टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्म अर्थ काम, काम टिकलं पाहिजे, काम जपता आलं पाहिजे, काम कुठं आहे तिथं दाखवता आलं पाहिजे, मोक्ष साधता आला पाहिजे. महाराज या जन्माला आलो ना तर मोक्ष पाहिजे.
आणि जर मी तुम्हाला एक सांगतो बघा, जर ह्या चारही गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर त्यात तुमचा फायदा आहे बरं का. जर नाही कळाल्या तर अभंग नाथबाबाचाच आहे. नाथबाबा काय सांगतात, हे जरी नाही कळलं, हा हा आहे ना, तयार आहे. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा टाळी टाळी बांधून नेईल. हे काय जनार्दनी आमचं काय बाजाईल, का जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो देखा. हे वर्तमान खोटे, तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान टाळी टाळी, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. हे लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटक्याने बोलू आम्ही वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटक्याने बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. हा पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा गे, हा अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. हे करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायाच आलो, दान मागायाच, दान मागायाच आलो, दान मागायाच, हे दान मागायाच आलो, दान मागायाच. सुया घ्या हे मनी घे, सुया घे मनी घे, दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या काळा मने, कुंकू घ्या कोणी काळा मने, कुंकू घ्या कोणी काळा मने, कुंकू घ्या कोणी काळा मने. हे दाताचं दातवन घ्या ग कुणी, दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग, कुंकू घ्या कोणी काळा मने, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मने, कुंकू घ्या कोणी काळा मने, कुंकू घ्या कोणी काळा मने, कुंकू घ्या कोणी काळा मने. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी, सावध होवनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, हे माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. हो तुम्ही जेवलाय का सगळे? नाही आम्ही पण नाही जेवलो, त्यात उपवास आहे. बरं घड्याळ बिडाळ आहे का नाही हातामध्ये? किती वाजले? 9:20 वर टाइम झाला माझा. 25
9:25 ओव्हर टाइम झाला. पगार आहे का ओव्हर टाइमचा? विठाला विठाला विठाला, टाळी 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 टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने आनंदाने सगळेजण कीर्तनाला शांत बसलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार. साऊंड सिस्टमवाल्यांनी अतिशय सुंदर साऊंड सिस्टम दिली, त्यांचे आभार. आमच्यासोबत आलेले मृदुंगमणी रवी महाराज आळंदीकर यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्यांनी सेवा दिली या ठिकाणचे ग्रामस्थ विश्वस्त सर्व काही ट्रस्ट कमिटी या सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांनी आता हात वर करा, आनंदाने सगळ्यांनी प्रेमाने हात वर करा. सगळे एकदा विठ्ठलाच्या भजनामध्ये स्वतःला एकरूप करण्याचा प्रयत्न करू. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. हा भगवान शिव तुमच्या मनातलं भय काढल्याशिवाय राहणार नाही. आज मरती का उद्या मरती, अटॅक येतो का गाडी खाली जाते, काही टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही. जो तो ज्या त्या वेळेला त्याचं त्याचं काम करून जाणार. आलेला दिवस असलेला दिवस आनंदात घालवायचं आपल्या हातात. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी 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 विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय कवरार विठ्ठल तुकाराम भगवान की जय. महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई 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 विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडली कवरदाखरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की हर हर देव. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेद. वाचे वदिता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. निवारी कळी काळाचा भेव. कधी मरण येईल कल्पना नाही. मी मेल्यानंतर माझ्या अंगावर किती हार पडतील याची मला कल्पना आहे का? नाही. पण जिवंत असल्यावर इतके पडले, अजून काय पाहिजे. वाचे वदिता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ज्ञानोबा माऊली तुकाराम टाळ टाळ. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली
ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. उधळीत ये रे गुलाल सजना कुशाम मी राधिका. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. जाता जाता शेवटचे 2 मिनिट देतो आणि एक छोटीशी ओळख जी माझ्या मताने माझ्या अनुषंगाने झाली. मला माहित नाही ती कधी असेल किंवा नसेल, पण माझा असलेला अनुभव छोटासा सांगून जाईल. पहिला प्रश्न सगळ्या श्रोत्यांना, तरुणांना, टाळेकऱ्यांना, प्रश्न वाईट वाटून घेऊ नका, फक्त उत्तर देताना घाबरू नका. महाराज असे कसे बोलले असं नको. छोटासा प्रश्न पहिला, आणि एक मताने उत्तर येईल, मला ह्याची गॅरंटी. फक्त उत्तर द्यायला घाबरू नका. छत्रपती शिवाजी महाराज होते की आहेत? पण होते ना, होते म्हणून आणि आहेत म्हणून भविष्यात सुद्धा राहतील, असणारच. बरं, किती भविष्यात राहतील याचं कोणी मोजमाप करू शकतं का? नाही करू शकत. पण मी सांगतो तुम्हाला, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराजांची ख्याती राहणार. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार, शिवबाचा अवतार. वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार. हे महाराष्ट्राच्या रक्षणासाठी हो, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार, शिवबाचा अवतार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराजांनी, कारण मला त्यांनी विषयावर आणून ठेवलं डायरेक्ट. मी थोडं तुम्हाला फिरवून येणार होतो, पण ही बस लवकर आणली जरा. कुणाचं नाव घेतलं यांनी भजनामध्ये? जिवाजी शिवाजी राजे. जीवा महाला होता जीवा म्हणून वाचला शिवा. अहो, ज्यांनी महाराज गोडखिंड थांबवली, काय त्यांचं नाव? बाजी प्रभू. होते ना बाजी प्रभू. महाराज गडावरती सुरक्षित. चला पुढं. मोठा राजा, बळकट राजा, बळकट सैन्य घेऊन महाराजांना दाखवलं. पहा पहा घोडे पहा आमचे, तगडे तगडे घोडे पहा आमचे. बघा तोप पहा, बघा आमच्या तोप बघा, बघा आमचा आदिल खाना बघा. काय बघायचंय तितकं. एवढं आहे का तुमच्याकडे? महाराजांना विचारलं, एवढं आहे का तुमच्याकडे? महाराज फक्त मान हलवायचे. एकटे होते तेव्हा. आणि ज्यावेळेस सैनिकांमध्ये उभे राहिले महाराज, सगळ्या मावळ्यांमध्ये, त्यावेळेस त्यांनी हत्ती दाखवले, बलाढ्य हत्ती. बघा आहेत का हत्ती असे? आहे का तुमच्याकडे? आता महाराज गडावरती कुठल्या हत्तीवरती न्यायचे?
महाराजांनी उत्तर काय दिलं माहितीये त्यावेळेस? हो, आमच्याकडे इतके बलाढ्य हत्ती नक्कीच नाही आहेत, पण तुमच्या एका एका हत्तीला माझा एक एक मावळा पुरून उरेल असे मावळे माझ्याकडे आहेत, हत्तीपेक्षा बलाढ्य. ज्याला सांगितलं तो गालात हसला, विनोद वाटला. हो, तो पटकन बोलला, आहे का एखादा? यसाजी कंक सारखन पुढे सरला होता. 65 किलोची तलवार उचलतो, त्याचं नाव नुसतंच कानात घालू नका. यसाजी पुढे सरला होता. वीज चमकावी तशी तलवार चमकली. सोंड एका बाजूला आणि हत्ती एका बाजूला होता महाराज. मला सांगा, जर छत्रपती शिवाजी महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असणार, मग त्यांचे मावळे कुठे आहेत? जर आहेत तर मावळे कुठे आहेत? नाक्यावर मिशा पिळून उभे राहणारे मावळे आहेत का? मावळे ते गळ्यामध्ये घालून फिरणारे मावळे आहेत का? हातामध्ये घड्याळ तसले ते शिवमुद्रा घालून फिरणारे मावळे आहेत का? नाही महाराज. मी एक सांगतो तुम्हाला, नीट ऐका. शाळेमध्ये गॅदरिंग असते, लहान पोरांचे डान्स असतात, तर एखाद्याला तुकाराम महाराज बनवतात, एखाद्याला नामदेव महाराज बनवतात, एखाद्याला शिवाजी महाराज बनवतात. हे जे आहेत ना, हे तसेच सगळे बनलेले आहेत. पण मी त्यांचे पाय धुवून पाणी पिल, कारण त्यांच्या मनात मावळा बनायची तरी अक्कल आली आहे का नाही? नाही तर पूर्वी तर सलमान खानच झालते मधनं भांग टाकून महाराज. हो, मावळे बनण्याची अक्कल आली. ही माझ्या महाराष्ट्रातल्या मातीचा इतिहास आहे. चला पुढे चला. मी मावळे त्यांना अजूनही स्वीकारत नाही. मी मावळा कोणाला म्हणतो सांगू तुम्हाला? या स्वराज्यासाठी ज्या ज्या मावळ्याने देहाचं बलिदान दिलं, त्या त्या मावळ्यांच्या रक्ताची आन घेऊन सांगतो, माझ्या भारताच्या स्वराज्यासाठी जो जो शिपाई त्या सीमेवरती छातीचा डोंगर करून उभा आहे ना, तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हो, मला तोच मावळा वाटतो, इतर दुसरे कोणी नाही महाराज. त्यांना विचारा ना, तुमचं प्रेम कोणावरती? माझं प्रेम देशावरती. त्यांना विचारा, तुमचं प्रेम देशावरती, मग तुमचा धर्म काय? माझा धर्म एकच, ह्या देशाचं, भारतभूमीचं रक्षण करायचं. हो, लग्न बिग्न करायचं का नाही? कुछ मोहब्बत बिहब्बत कुछ होई की नाही? म्हणते हुई ना. कब हुई? बोलले जब से हातामध्ये. मला हिंदी येत नाही, हिंदीची चिंदी आहे माझ्या. मी काय, मला हिंदीमध्ये प्रवचन आलं एका ठिकाणी. मी प्रवचनाला बसलो आणि प्रवचन चालू केलं. मराठीचं सगळं बोलायला लागलो. ते एक बोल, महाराज मराठी समजता नहीं, हिंदी में बोलो. मैं बोला, मेरे को हिंदी समजता नहीं, प्रवचन बंद करू म्हटलं. विचारलं, तुझी मोहब्बत कोण आहे? त्यांनी सांगितलं, माझी मोहब्बत माझा देश आहे, माझं प्रेम माझ्या देशावर आहे, माझा धर्म माझा देश आहे, आणि माझ्या रक्ताचा एक एक थेंब माझ्या ह्या देशासाठी आहे. म्हणा, आम्ही जगलो ना तरी ह्या देशासाठी, आणि मेलो तरी ह्या देशासाठी. हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए चमके शिवबाजी तलवार. हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. ओ दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. हो तू ही मेरा अभिमान है, तू
संभाजी महाराज की जय. बोलो पार्वते पते हर 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 महादेव. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बोलिलेले कोरे वेणी वाकोडी वत करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार व्याकुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. हे दुःख म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा